ज्या विद्यार्थ्यांनी 2024-25 मध्ये स्वाधारचा फॉर्म भरलेला असेल त्या विद्यार्थ्यांसाठी एक अपडेट आलेली आहे। तर तुम्हाला सुद्धा SMS आला का, तुम्ही सुद्धा चेक करा। तर महागव्हर्नमेंट यांच्याकडून तुम्हाला SMS आलेला आहे का, कारण आजची लास्ट डेट आहे। ज्यांचे फॉर्ममध्ये त्रुटी आलेली आहे किंवा ज्यांचे फॉर्म हॉस्टेलमधून स्वाधारमध्ये कन्वर्ट झालेले आहे यांच्यासाठी आजची लास्ट डेट आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आज SMS आलेली आहे भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना। तर यामध्ये बघू शकता नेमकं कोणती अपडेट दिलेली आहे। तर महागव्हर्नमेंट अशा प्रकारे तुम्हाला SMS आलेला असेल, हॉस्टेल/स्वाधार योजनेच्या ऑनलाईन अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यामुळे अर्ज बऱ्याच दिवसापासून परत पाठवण्यात आलेला आहे। तरी विद्यार्थ्यांनी सदर त्रुटीची पूर्तता करून अर्ज दिनांक 10 जून 2025 पर्यंत पुन्हा ऑनलाईन सादर करावा, अन्यथा सदर योजनेचा लाभ घेण्यास आपण इच्छुक नसल्याचे गृहीत धरून हा अर्ज बाद करण्यात येणार आहे। तरी अशा प्रकारे बघू शकता सहाय्यक समाज कल्याण यांच्याकडून म्हणजे महागव्हर्नमेंट यांच्याकडून SMS आलेले आहे। तर ज्यांचेही फॉर्म त्रुटीमध्ये असेल चेक करा, सेंड बॅकमध्ये आहे का, ॲप्लिकेशन स्टेटस चेक करा आणि जे त्रुटी सांगितली असेल ते त्रुटी कंप्लीट करा। जर कोणाला सांगितलं असेल की बँक पासबुक अपलोड करा तर बँक पासबुकची इन्फॉर्मेशन टाका आणि प्रेझेंटी किंवा जे आपण सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे प्रेझेंटी आहे, त्याच्यानंतर 5 किलोमीटरचं जे सर्टिफिकेट टाकलेलं आहे तर त्यासोबत तुम्ही तुमचे बँक पासबुक अटॅच करू शकता, कारण अटॅच करणं अतिशय गरजेचं आहे। म्हणजे त्यासोबत तुम्हाला PDF मध्ये 2 डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि एका ठिकाणी अपलोड करा। म्हणजे जर तुम्ही प्रेझेंटी अपलोड करत असाल प्रेझेंटी सर्टिफिकेट तर त्यासोबत तुम्ही बँक पासबुकचं फ्रंट पेजसुद्धा अपलोड करा आणि लवकरात लवकर आपली त्रुटी कंप्लीट करा, जेणेकरून तुमचा फॉर्म हा रिजेक्टमध्ये जाणार नाही। कारण 10 तारीख लास्ट डेट देण्यात आलेली आहे आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना ज्यांचेही फॉर्म त्रुटीमध्ये आहे, अप्रूव्ह झालेला नाही आहे, त्या संपूर्ण विद्यार्थ्यांना SMS सुद्धा आलेले आहेत। तुम्हाला जर SMS समजला नसेल तर बघा SMS आलेला आहे का, किंवा लॉग इन करून सुद्धा चेक करू शकता की तुमच्या फॉर्मचं स्टेटस हे सेंड बॅकमध्ये आहे का। अशा प्रकारे ही एक अपडेट होती। यामध्ये कोणतीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता आणि स्वाधार योजनेबद्दल पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।